मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळमध्ये ITI पास विद्यार्थ्याकडून अप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून या संदर्भातील जाहिरात आलेली आहे. त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर बघा, इथं जाहीर सूचना आपल्याला देण्यात आलेली असून या सूचनेच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून म्हणजेच ITI मधून वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान व कोपा या पदासाठी इथं ही भरती आहे. या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण म्हणजेच NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महावितरण नागपूर शहर मंडलांतर्गत वर्ष 2025 आणि 26 करता ही भरती आहे. 2025-26 करता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी ह्या वेबसाईटला जायचे. सर्वात प्रथम बघा www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारांनी दिनांक 5/5 म्हणजेच आजपासून ही जे भरती आहे ती ओपन होत असून 11/5/2025 पर्यंत आपण विभाग मंडल आस्थापना नोंदणी क्रमांक ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. नागपूर शहर मंडल नागपूरच्या अंतर्गत असलेल्या विभागाची आस्थापना नोंदणी क्रमांक व भरायची पदे खालीलप्रमाणे आपल्याला इथं देण्यात आलेली आहेत. आता ती पदे कशी आहेत आपण पाहून घेऊया. आता यामध्ये जर आपण बघितलं, वेगवेगळी पदे देण्यात आलेली असून यामध्ये जर बघितलं आपण तर बघा, नागपूरच्या अंतर्गत इथं नागपूर शहर मंडल नागपूरमध्ये इथं आस्थापना क्रमांक हा देण्यात आला. कोपा अंतर्गत 12, माहिती तंत्रज्ञानात 5 अशी जोडून 12 आणि 5 17 पदे आहेत. काँग्रेस नगर विभाग नाशम नागपूरमध्ये बघा, हा आस्थापना नंबर असून इथं 5 पदे असून तारतंत्रीसाठी 10 पदे आहेत आणि टोटल वीजतंत्रीसाठी 35 पदे आहेत. अशी पदे भरण्यात येणार आहेत. गांधीबाग विभाग नागपूरमध्ये बघितलं तर कोपासाठी 2 व तारतंत्रीसाठी 10, वीजतंत्रीसाठी 12 पदे आहेत. महल विभागासाठी बघा, कोपा 7, तारतंत्री 9 आणि वीजतंत्रीसाठी 16. सिव्हिल लाईनसाठी कोपा 4 आहेत, इथं तारतंत्री 8 आहे आणि वीजतंत्री 14 पदे आहेत. तर बुटेबोरी विभाग नाशिकमध्ये जर बघितलं आपण तर नागपूरमध्ये जर बघितलं आपण तर कोपा 3, तारतंत्री 7 आणि वीजतंत्री अशी 28 पदे इथं देण्यात आलेली आहेत. तर या पद्धतीने आपण इथं पदाची माहिती देण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. आता यासाठी ॲप्लिकेशन करताना शैक्षणिक पात्रता ITI जर लागणारच आहे. त्याबरोबर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आपण ITI किंवा जी वर लागलेले जे ट्रेड आहेत ते करणं आवश्यक आहे आणि ती उत्तीर्ण असणं सुद्धा आवश्यक आहे. शैक्षणिक दस्तावेज इथं काय लागणार आहेत बघा, SSC व ITI वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान 4 सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील 2 सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळ प्रत इथं लागणार आहे. आधार कार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र सुद्धा इथं लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्राची मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून इथं अपलोड करायची आहे. आता इथं वयोमर्यादा जर आपण विचार केला तर वयोमर्यादा सुद्धा देण्यात आलेली आहे. ती काय आपण आता पाहून घेऊया. वयोमर्यादा बघा कशी आहे, इथं दिनांक 31/3/2025 पर्यंत वय 18 ते 32 वर्ष असणं आवश्यक आहे. 18 ते 32 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तसेच मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षाची आरक्षणाच्या नियमानुसार शिथिलता देण्यात आलेली आहे. वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी ग्राह्य धरल्या जाईल. नमूद पदसंख्या कमी अधिक करण्याचे व भरती प्रक्रियेत निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थान राखून ठेवण्यात आलेले आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी राजकीय किंवा इतर अधिकाऱ्याकडून दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल याची आपण नोंद घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा, वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC व ITI मार्कवर केली जाणार असून शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील 1/10 व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता 1/11 या प्रमाणात पदे राखीव व महिलाकरता शासन निर्णयानुसार पद राखीव राहतील. तसेच उमेदवारांनी संकेतस्थळ ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया केल्याची प्रत www.apprenticeshipindia.org या शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या गुणपत्रिका प्रमाणपत्राची संक्षिप्त केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज 5/5/2025 ते 13/5/2025 संबंधित कार्यालयात सादर करावं व ज्या उमेदवारांनी वर्ष 2025 मध्ये नवीन पोर्टलवर अर्ज केलेला आहे त्यांनी सुद्धा आपले सर्व दस्तावेज संबंधित कार्यालयात अर्जासोबत सादर करायचे आहे. म्हणजेच भरती प्रक्रिया कशी आहे, सर्वात प्रथम आपल्याला ही जी वेबसाईट दिलेली आहे www.apprenticeshipindia ह्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे.
त्यानंतर जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला नागपूरच्या ज्या कार्यालयात आपण ॲप्लिकेशन करणार, विभागात ॲप्लिकेशन करणार तिथं जाऊन आपल्याला ती द्यायची आहे. त्याचबरोबर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूर जिल्ह्याअंतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्यतासुद्धा देण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही जाहिरात आलेली असून जर आपण 10वी पासनंतर ITI जर केला असेल तर आपल्यासाठी सुवर्णसंधी असून अशा ह्या सरकारी अप्रेंटिसच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.